तर नक्की पाहायला विसरू नका बकासूरला या स्पर्धेमध्ये। दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटीज प्रत्येक स्तरातील आलेले आहेत या क्रीडा नगरीमध्ये। पहिला बॉल फ्लिक करत असताना उडवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर आहे आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट मिळते। अरबाज आउट। उमेर डॉन आणि अरबाज ही सलामीची जोडी। पहिलं षटक ज्ञानेश्वर शेळके, राऊंड ऑफ ॲक्शन। मलिंगा या टीमचा पहिल्याच बॉलवर ब्रेक थ्रू दिलाय आणि मिड विकेटला एक चांगला झेल टिपलाय सागर पाटीलने। शेळके ब्रदर्स पोगाव विरुद्ध मापोली स्टार असा हा ग्रामीण गटातला आणखीन एक मोठा सामना। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय, त्याच्यामुळे इथून पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी खूपच महत्त्वाचा सामना असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून। ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी वराल स्पोर्ट ताडाली, खास करून अमोलजी चौधरी असतील, त्याचबरोबर भाविकजी बजागे यांची एक अपार मेहनत। भाविक बजागे तसेच अमोल चौधरी, आपण थोडा संपर्क साधायचा आहे। नो डाऊट अमोल पाटील BC4चे जे विद्यमान अध्यक्ष आहे त्यांची सुद्धा एक अपार मेहनत बघायला मिळते। न्यू बॅटर आकाश परत एक वेळा फ्लिक केलाय ऑन साइडला, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे। डिरेक्ट हिटचा प्रयत्न, एक धाव मिळताना दिसेल। आकाशचं खातं उघडलंय या सिंगलने। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1 वर 1। टीम मापोली स्टार नावाप्रमाणे नक्कीच चांगला खेळ पहिल्या मॅच मध्ये केला होता, याही मॅच मध्ये करावा लागेल। शेळके ब्रदर्सने इथे टॉस जिंकला, टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय। फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला ड्राइव्ह केला, रनआउट चान्स आहे आणि अगदी सहज रनआउट होईल फलंदाज। आकाश परियार नुकताच आला होता फलंदाजीसाठी, एक धाव घेतली आणि त्याच्या नंतरच्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का बसलाय मापोली स्टार या टीमला। 1 वर 2 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय। धर्मराजा चषक वरिष्ठ नगरसेवक भिवंडी मनपाचे आदरणीय निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय। वराल देवी स्पोर्ट्स क्लब टाडाळी आयोजित आणखीन एक दिमागदार पर्व सोहळा। एक वर 2 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते मापोली स्टारची। बाबू खान न्यू बॅटर, नॉन स्ट्रायकिंग एंडला लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत। शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर मागे चाललाय, खूपच चांगलं जजमेंट। आणखीन एक विकेट गमावली आहे मापोली स्टारने। हर्षने हा झेल टिपलाय। मगाशी ज्याला आपण स्कोरिंग करताना पाहिलं तोच हर्ष आता ऑन फील्ड आहे आणि त्याने एक चांगला झेल टिपलाय। मागे धावत असताना, मागे जात असताना खूपच चांगलं जजमेंट हर्ष गायकरचं पाहायला मिळालंय। आणि सध्या तरी मापोली स्टार या टीमला तिसरा धक्का बसलाय, फक्त 1 या आकड्यावर पूर्णपणे पिछाडीवर संघ आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये बॅक टू बॅक विकेट येत आहेत। ज्ञानेश्वर शेळके चांगली गोलंदाजी करत असताना शेळके ब्रदर्स बोगावने नक्कीच चांगली कामगिरी, मोठमोठ्या स्पर्धा याही हंगामात ते गाजवत आहेत। खरा आश्चर्याचा धक्का तर मागच्या वर्षी शेळके ब्रदर्स पोगावने ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये दिला होता। यंदा तर त्यांनी धडाकेबाज ट्रॉफी आणली आहे भिवंडीमध्ये मुरबाड मधून, त्याच्यामुळे चर्चेमध्ये हा संघ। आणि विशेष म्हणजे सर्वच खेळाडू मेहनत घेत आहेत। तुषार शेळके चांगल्या फॉर्म मध्ये आहे, शेळके ब्रदर्सचं चांगले योगदान आहे। दुष्यंत शेळके, तुषार शेळके यांचं या टीम मध्ये, आणि त्याचमुळे एक संघ पाहायला मिळतोय। शेळके ब्रदर्स पोगाव टीमची धावसंख्या 1, 3 फलंदाज बाद। मापोली स्टार न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय, आशिक अन्सारी।
आशिक अन्सारी स्ट्रायकिंग एंडवर. उमेर डॉनला बॅटिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. माफ करा, उमेर डॉन आउट झालाय, आकाश आउट झालाय, अरबाज आउट झालाय, बाबू खान आहे. आई बॉल हवेत आहे, मागे विकेट कीपर. आणखीन एक धक्का, 1 वर 4 फलंदाज बाद महापोलीस स्टारचे. आरम पटेल आउट होतोय. आरम पटेल देखील आउट. 4 फलंदाज बाद. बॅटची वरची कडा ऑन साइडला बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला आणि त्यानंतर विकेट कीपरसाठी एकदम सोपा झेल होता. जजमेंट चांगलं. रिव्हर्स स्कार्फ झेल ऑस्ट्रेलियन जसे झेल घेतात अगदी तसाच हा झेल टिपलाय. 4 फलंदाज बाद. महापोलीस स्टार एकच धाव स्कोर बोर्डवर. ज्ञानेश्वर शेळके आता मात्र असेल ऑन हॅट्रिक. आता आलाय आशिक अन्सारी फलंदाजीसाठी. हॅट्रिक बॉल फेस करताना दिसेल आशिक अन्सारी महापोलीस स्टार कडून. धर्मराजा चषक 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम. धर्मराजा सेवा संस्था, वरालदेवी स्पोर्ट्स टाडाळी व भिवंडी मनपाचे वरिष्ठ नगरसेवक आदरणीय श्री निलेशजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. तिसऱ्या दिवसाचा रात्रीचा खेळ सध्या तुमच्या समोर रंगत असताना चला मॅच सुरू ठेवा. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. पहिल्या षटक संपले. 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी घेतले तुषार, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. फास्ट क्रिकेट खेळा. 20 मिनिट्स 4 ओव्हरसाठी तुमच्याकडे असतील. सगळे काउंट आहेत. चार विकेट जरी गमावले तरी देखील विकेटचा टाइम देखील सगळ्या गोष्टी काउंट करून आम्ही तुमच्यापर्यंत तो वेळ सांगतोय. 5 मिनिटं पहिल्या ओव्हरसाठी. 2 धावा 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाज येतोय अविनाश शेळके बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल उलटा खेळला, प्रयत्न चांगला होता तिथे बॅकवर्ड पॉइंटला आकाशचा. त्याच्या माध्यमातून काय प्रयत्न इथे पाहायला मिळाला, परंतु शेवटी त्याच्या हातातून झेल निसटलाय. प्रोत्साहन देत आहेत सर्व खेळाडू. चांगला प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एक वेळेस असं वाटलं की जॉन्टी रोड्स नक्कीच तिथे अवतरलाय. ज्या पद्धतीने त्याने तो प्रयत्न केला होता आकाशने, त्या क्षेत्रामध्ये भरपूर चांगली फिल्डिंग अनेक खेळाडूंनी केली आहे. 3 धावा 4 फलंदाज बाद. बॅक टू बॅक विकेट गमावलेले आहेत महापोलीस स्टारने या मॅच मध्ये. बाबू खान, आशिक अन्सारी, एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. पलटवार करावा लागेल महापोलीस स्टारला देखील, कारण लवकर विकेट गमावलेत सध्या तरी या मॅच मध्ये महापोलीस स्टारने. चेंज ऑफ पेस, बॉल बॅक ड्राईव्ह, थोडासा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळलाय. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर येईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते लेफ्ट हँडेड बॅटरला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. एकदम शांत क्रिकेट.
संयमी खेळ सध्या सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. आता मात्र फटका हवेत. फिल्डर येतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जजमेंट चांगलं आहे. आणखीन एक चांगला झेल हर्ष गायकरने टिपलाय. या सामन्यातला त्याचा दुसरा झेल आहे. 5 फलंदाज बाद झालेत महापोली स्टारचे दुसऱ्याच ओव्हरमध्ये. पार्टनरशिप बिल्ड झालेली नाहीये. एका पाठोपाठ एक एक विकेट गमावलेत या मॅच मध्ये महापोली स्टारने. फक्त 4 धावा आहेत 5 फलंदाज. असं कुठेतरी वाटतंय फुटबॉलचा स्कोर बोर्ड आहे. हॉकीचा एखादा सामना सुरू आहे परंतु सध्या क्रिकेट मैदानामध्ये रंगतंय. धर्मराजा चषकामध्ये एक एक सामना जिंकल्यानंतर शेळके ब्रदर्स पोगाव नक्कीच या मॅच मध्ये एक वेगळ्याच अंदाजामध्ये त्यांची गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर शेळकेने 3 फलंदाजांना बाद केले. एक रनआउट झाला. या ओव्हरमध्ये एक धक्का दिलाय अविनाशने. न्यू बॅटर मैदानामध्ये आसिफ शेख. आसिफ शेख स्ट्रायकिंग एंडला. 4 वर 5 फलंदाज बाद. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. परत एक वेळा हर्ष बॉलच्या मागे सिंगल तिथे मिळेल. 5 वर 5 अशी परिस्थिती. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू असताना वडवली बी या टीमच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आमच्या मेन स्टेजच्या समोर. वडवली बी या संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. ड्राईव्ह करत असताना बॉल हवेत आहे. आणखीन एक धोका आहे आणि आणखीन एक विकेट गमावली आहे. 6वा धक्का बसतोय. आउट होणारा फलंदाज बाबू खान आणि एक झेल टिपलाय सागर पाटीलने. शांताबाई लडकू प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली बी या टीमच्या कर्णधाराने लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर संपर्क साधायचा आहे. 5 वर 6 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. मागचाही सामना थोडासा लो स्कोरिंग राहिला. याही मॅच मध्ये आपण पाहतोय फलंदाजाने पूर्णपणे नांगी टाकली आहे. ज्या पद्धतीने महापोली स्टारचे फलंदाज खेळलेत या मॅच मध्ये. परंतु मागच्या मॅच मध्ये महापोली स्टारची फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. तो दिवसा सामना खेळले होते परंतु या मॅच मध्ये कुठेतरी अडचणीमध्ये संघ. नवीन फलंदाज सैफ कुरेशी. सैफ कुरेशी आता स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. टीम चेंज द गेम वडवली चे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधायचा आमच्या मेन स्टेजच्या समोर. पाच वर 6 अशी परिस्थिती आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार अविनाश. हो परत एक वेळा बॉल हवेत. मागे फिरतोय. फिल्डर आहे तिथे परंतु त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या अगोदर अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील सैफ कुरेशीच्या खात्यामध्ये. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर महापोली स्टार या टीमची धावसंख्या 7 धावा. फलंदाज बाद झालेले आहेत या मॅच मध्ये त्यांचे 6. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 ला 6. वडवली बी या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या मेन स्टेजच्या समोर. परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होईल ज्ञानेश्वर या टीमचा मलिंगा. या मलिंगाने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्यात. 6 फलंदाज बाद झालेत महापोली स्टारचे. फलंदाजीसाठी आता स्ट्रायकिंग एंडला
आसिफ शेख. आसिफसाठी यॉर्करचा प्रयत्न, अपीलही केली आहे. स्ट्रॉंग अपील, स्विंगिंग यॉर्कर. अंपायरकडे अपील करत असताना स्पष्ट नकार दिलाय. चला, अंपायरचा निर्णय आलाय, मॅच सुरू ठेवा. त्याच्यासाठी कोणताच DRS नाहीये. शेळके ब्रदर्स. पहिल्याच बॉलवर मोठी अपील झाली, अपील फेटाळली आहे. ज्ञानेश्वरचा हा बॉल निर्धाव त्याने टाकलाय. 7 धावा, 6 फलंदाज बाद. तर नॉट आउटचा निर्णय पंचांकडून. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. काय बॉल होता पहिलाच. आसिफच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. आता मात्र बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय. झेल खाली, आणखीन एक विकेट. चांगला झेल कल्पेशच्या माध्यमातून. 7वा धक्का, 7ला 7 अशी परिस्थिती महापोलीस स्टार या संघाची. लो स्कोरिंग मॅच. हाही सामना त्याच दिशेने वाटचाल करतोय. 7 धावा झाल्यात, 7 फलंदाज. हा स्कोरबोर्ड नक्कीच क्रिकेटचा आहे, हे प्रेक्षकांना ठणकावून सांगावं लागेल. जे प्रेक्षक नक्कीच सुस्तीमध्ये असतील, मध्यरात्रीची आता वेळ होत चालली आहे, त्यांच्या माहितीसाठी नक्कीच तुम्ही क्रिकेटचा सामना पाहताय. धर्मराजा चषकामध्ये महापोलीस स्टार आणि त्यांच्या विरुद्ध शेळके ब्रदर्स पोगाव. 7 विकेट गमावलेत सध्या तरी महापोलीस स्टारने, आणि धावा देखील त्यांच्या स्कोरबोर्डवर 7च आहेत. या ज्या विकेट्स आहेत त्या अशा गमावलेल्या आहेत, त्याचे ॲक्शन्स रिप्ले तुमच्या स्क्रीनवर येतात. पहिली विकेट मिड विकेटला आऊट झाला फलंदाज, त्याच्यानंतर हा स्क्वेअर लेगला उडवलेला फटका, त्याच्यानंतर रनआउट देखील एक खेळाडू इथे झाला होता. हा रनआउट. ही दुसरी विकेट होती, ही तिसरी विकेट. 7 धक्के दिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. बॅकफुटला जात असताना फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक, नॉन स्ट्रायकिंग इनला रनआउटची संधी आहे. एक धाव तिथे मिळेल. नवीन आलेला फलंदाज वसीमच्या खात्यामध्ये ही सिंगल. टीमची धावसंख्या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर 8. वडवली बी संघ कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. वडवली बी लास्ट ऑफिशियल कॉल, लास्ट ऑफिशियल कॉल आहे. आपण 5 मिनिटात संपर्क साधायचा आहे. वडवली बी. शेळके ब्रदर्स पोगाव या टीमला संतोष पाटील यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे भाचे या टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉम्बे कॉटन कडून या शुभेच्छा आहेत संतोष पाटील यांच्याकडून. परत एक वेळा अपील होते. स्ट्रॉंग अपील आणि विकेट. पायावर बॉल लागलाय. आणखीन एक विकेट. 8ला 8 फलंदाज बाद आहेत. काय गोलंदाजी राहिली. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, पायावर टाकलाय, विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये ताबिश फलंदाजीसाठी आलाय. 8वर 8 फलंदाज बाद. फायपर पूर्ण केलाय. गोलंदाजीमध्ये ज्ञानेश्वर शेळकेने अप्रतिम गोलंदाजी. फायपर कंप्लीट. 6वी विकेट तो आता घेईल का, हा प्रश्न आहे. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 6 विकेट तो घेऊ शकतो. फायपर पूर्ण केला त्याने या मॅच मध्ये. 8वर 8. पुढचा बॉल. 6वी विकेट घेईल का, हो नाही.
फक्त दिशा दिली, रनआउट चान्स आणि इथे एक धाव मिळेल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, 8 फलंदाज बाद. मापोली स्टार 9 वर 8. या विकेट ऍक्शन रिप्लेमध्ये तुमच्या स्क्रीनवर आहेत. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून खूपच दर्जेदार टेलिकास्ट. ड्रिंक्स ब्रेक झालाय, तोपर्यंत या विकेट्स पाहूया. हा रनआउटचा शिकार झाला. दुसरा फलंदाज इथे बाद झाला. त्याच्यानंतर ही तिसरी विकेट. बॅटच्या वर लागला हा बॉल आणि खूपच चांगला झेल हर्षने टिपला. त्याच्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये, तुषारच्या हातामध्ये हा झेल. परत एक वेळा मिड विकेटला आणखीन एक विकेट इथे गमावली. चांगला झेल हर्षने टिपला. हा दुसरा झेल होता हर्षचा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आणखीन एक विकेट गमावली महापोली स्टारने. याही बॉलवर मोठा फटका स्लॉक करण्याचा प्रयत्न. त्या आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट गमावलेले आहेत महापोली स्टार टीमच्या फलंदाजाने. LBWच्या स्वरूपामध्ये शेवटची विकेट मिळवली ज्ञानेश्वर शेळके या गोलंदाजाने 5 कंप्लीट केल्या. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 ला 8 अशी परिस्थिती आहे महापोली स्टारची. ओव्हर नंबर 4 मध्ये आकाश पाटील गोलंदाजीसाठी. 9 धावा, 8 फलंदाज बाद. आकाश तयार. आकाशचा पहिला बॉल खराब आहे. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकलेला बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर मध्ये आता 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत. एक टार्गेट सेट करायचंय मापोली स्टारला, परंतु सध्या 18 बॉल संपलेत. 12 बॉल शिल्लक आहेत. 2च विकेट त्यांच्या हातात. चांगला कटरचा वापर आकाशकडून. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे शेळके ब्रदर्स पोगावने. आजच्या संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये मागच्या मॅचमध्ये त्यांचे गोलंदाज हावी राहिले फलंदाजांवर. तुषारने देखील चांगला फिनिशिंग टच दिला मागच्या मॅचमध्ये. याही मॅचमध्ये ज्ञानेश्वर शेळकेची कमाल. परत एक वेळा बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल वाईट बॉल. या ओव्हरचा दुसरा वाईट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11. 11 ला 8. या 11 धावांमध्ये 2 वाईट बॉल आहेत आणि दोन्ही वाईट बॉल या 3 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा रन आलेली नाहीये. चौथ्या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आलेत. 11 धावा स्कोर बोर्डवर. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. लो स्कोरिंग सामना होईल का? बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फिल्डर खाली. त्रिमूर्ती गायकर कोणती चूक करणार नाही. 9वी विकेट गमावली आहे महापोली स्टारने. 11 वर 9 फलंदाज बाद. या स्पर्धेचा लो स्कोरिंग रेकॉर्ड जो आहे तो 29 धावांचा आहे. सुमित कुमार अँड कंपनी दिवे या टीमच्या नावावर आणि आता कदाचित हा रेकॉर्ड महापोली स्टारच्या नावावर येऊ शकतो. तो अजूनही काही संपलेला नाहीये. केळवे संघाचे कॅप्टन आपण संपर्क साधा. हो, परत एक वेळा फक्त दिशा दिली आहे. सिंगल तिथे मिळेल. जेबी खान न्यू बॅटर. त्याचं खातं उघडलंय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. 12 धावा 12. वसीम स्ट्रायकिंग एंडला. वसीमचा फटका चांगला आहे. नक्कीच वसीमने या मॅच मध्ये षटकार ठोकलाय. तो सांगतो 29 धावा जो लो स्कोरिंग
स्कोर आहे दिवे टीमच्या नावावर, तो आमच्या नावावर येऊ नये म्हणून तो प्रयत्न करताना दिसेल आणि टीमची धावसंख्या 18. चांगलं टायमिंग, चांगला फटका, भव्य फटका. वसीमच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि वसीम फलंदाजीसाठी 9व्या क्रमांकावर आलाय. बॉलची मागणी होते, बॉल लगेचच द्या. बॉल द्या. बॉलची मागणी लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी. अठरा धावा, 9 फलंदाज बाद. अखेर तो षटकार आलाय आकाशच्या विरुद्ध आणि हेच थोडंसं महागडे षटक राहिले शेळके ब्रदर्स पोगावकडून. या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल आले, या ओव्हरमध्ये एक सिंगल आली, या ओव्हरमध्ये एक षटकार आलाय. बाकी सर्व षटकांमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या मॅचमध्ये. उद्या भिवंडीमध्ये पहिल्यांदाच नवम हिंद केसरी बकासूर 63 सीसी बकासूरचा आगमन, या महादेवाच्या नंदीचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होईल. एकाच वर्षामध्ये 7 वेळा हिंद केसरी किताब जिंकण्याचा विक्रम ज्या नंदीने केलाय तो उद्या इथे येईल. बॉल परत एक वेळा हवेत आहे, इथे संधी निर्माण आहे आणि लो स्कोर इथे आता नावावर राहील महापोलीस स्टारच्या. त्यांनी धावा केल्यात या मॅच मध्ये फक्त 18, सर्व बाद. 10च्या 10 फलंदाज बाद झालेत 18 धावांवर आणि 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आता दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे शेळके ब्रदर्स पोगावला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया, परिवर्तन होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया राहुल भोईर सरांचा आवाज. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधला हा निचांक, स्पर्धेमधला निचांक आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये झिम्बाब्वेच्या नावावर निचांक आहे 35 धावा आणि हा या स्पर्धेमधला निचांक आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे आणि सामन्याला सुरुवात होईल. व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, राहुल भोईर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. आज सुभाष धुमाळ हे सुद्धा खूप बिझी राहिलेलं त्यांचं शेड्यूल. कौशल क्रिएशन स्कोर बुक जर तुम्हाला हवा असेल तर सुभाष धुमाळ यांच्याशी संपर्क साधा. सर्वोत्कृष्ट स्कोर बुक अगदी सुलभ आणि सोप्या पद्धतीने त्यामध्ये तुमची व्यवस्था पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर ज्यांची ख्याती आहे आणि अतिशय स्कोरिंगसाठी खूप चांगलं स्कोर बुक आहे. कौशल क्रिएशन, प्रोप्रायटर सुभाष धुमाळ, कॉम्प्युटर कॉमेंटेटर. जरूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. भिवंडीमध्ये प्रथमच आमचे निलेश दादा चौधरी पूर्ण यांची जी फॅमिली आहे ती जरूर या बकासुराची फॅन आहे. नवहिंद केसरी उद्या जरूर त्याच्याविषयी मी स्वतः देखील इकडे चर्चा करेल, त्याच्याविषयी तुम्हाला सांगेल. त्याने केलेली कामगिरी महाराष्ट्र बैलगाडी खेळामध्ये आणि उद्या त्याची देखील आपल्याला इकडं ग्रँड एंट्री पाहायला मिळेल इव्हिनिंगला 7-7:30च्या सुमारात. जरूर त्याची देखील आपण कॉमेंट्री किंवा समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तर आता क्रिकेटपेक्षा आपण चर्चा जरूर करूया. अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत आहोत. धर्मराजा चषक 2024 हे क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतोय. महापोलीस स्टार पूर्णपणे बागफुटल्या मॅचमध्ये आणि शेळके ब्रदर्स पोगावचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. मॅच क्रमांक 10ला सुरुवात झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये फक्त बनवलेले आहेत रन्स एकूण 18, 19 टार्गेट, 18ला आउट झाला होता महापोलीस स्टार. मॅच आपण सुरू करूया.
चला मॅच आपण लगेच ऑन करायचे. अंपायर्स जास्त आपण अधिकचा वेळ घेऊ नका. टार्गेट या मॅचमध्ये मोठं नाहीये. अलाउड झाला पूर्ण संघ. पहिला संघ आम्हाला आमचे धुमाल सर माहिती देत आहेत. 29 धावांचा लो स्कोर होता जो सुमित कुमार टीम दिवेच्या नावावरती या स्पर्धेमध्ये राहिला. मग आता बघतो आपण 18 धावा ज्या आपण पाहिल्या त्याच्यावरती पूर्ण संघ महापोली संघ पूर्णच्या पूर्ण अलाउड झाला. खारबावच्या अगेन्स्ट 70+ धावा आणि शेलकेबद्दल पोगावच्या अगेन्स्ट परिस्थिती आपल्याला विकेट पाहायला मिळाली. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल ऑनसाईडला पूल केलेला आहे. तिकडे बघतो आपण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगले फिल्डिंग. सागर सोबत आले सलामीवीर फलंदाज त्रिमूर्ती गायकर सोबत सागर पाटील. बॉलिंग मार्कवरती वसीम खान थोडासा खराब खेळ राहिला पहिल्या इनिंगमध्ये महापोली स्टारचा, म्हणून थोडासा मागे या मॅचमध्ये. मध्ये शेलके बदस पोगाव जरूर या मॅचमध्ये पुढे. यावेळेचा हा देखील चेंडू आताचा चांगला डेरिकेटचा प्रयत्न तो देखील पाहायला मिळाला आपल्याला. धाव मात्र मिळणार नाहीये. महापोली स्टार टीमकडनं जरूर बऱ्याचशा आपल्याला चुका पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंगमध्ये. बॉलिंग मात्र चांगली गेली. ज्ञानेश्वर शेळके ज्यानं 2 विकेट घेतल्या. अविनाश शेळकेनं देखील 2 विकेट घेतल्या. ज्ञानेश्वरनं 3 विकेट घेतल्या होत्या. एकूण 5 कंप्लीट केला शेळके ज्ञानेश्वरनं. 4 धावा त्यानं खर्च केला. काय त्याची अप्रतिम कामगिरी. टर्न करत होता ऑनसाईडला. तिकडे बघतो आपण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वेगानं फिल्डर देखील पोहोचल्या. चांगले फिल्डिंग. सेकंडचा कॉल नसणार आहे. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पोहोचले. एकूण बघतो आपण 2 आकड्यावरती. मॅचमध्ये टार्गेट 19 आहे. 18 वरती पूर्ण संघ अलाउट झाला होता मापोली. वसीम खान पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आहेत. सुंदरने अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट धर्मराजा चषक 2024 निलेश जादा, हरिचंद्र चौधरी व वराल देवी स्पोर्ट्स ताडाली भिवंडी यांच्या माध्यमातून सुंदर असं दमदार आयोजन. आणि इकडे बघतो आपण मिड विकेटला गवसले गेलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना सागर परततोय. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये शेलके ब्रदर्स पोगाव टीमची. नेक्स्ट बॅटर आपण लगेचच या. अतिशय सुंदर आणि चांगलं असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं टेलिकास्ट देखील. मी टेलिकास्टचा विषय देखील चर्चा केली. जो अल्ट्रा स्लो मोशन साईड अँगलनं दाखवलं जातं. तुषार शेळके नवीन बॅटर. 3ला पहिला धक्का लागलेला मैदानामध्ये. माफ करा, धावा 2च आहेत. शेळके नवीन बॅटर. यावेळेस समोर ड्राईव्ह करत असताना विश्वपंत फटका. माहिती आहे तुषारला इकडनं जास्त काही जोखीम घ्यायची गरज नाहीये. सिंगल डबल जरी धावा इकडनं काय बनवल्या गेला आपण सहजरित्या सामना जिंकू शकतो. जास्त घाई नाही. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. मगाशी देखील आपण सिटी क्रिकेटची मॅच एन्जॉय केली. त्याच्या देखील मॅचमध्ये आपण बघितलं खूप कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचं कारण प्रिन्स ऑफ भिवंडी अर्थातच विवेक शेलारचा 5 पाहायला मिळाला. टर्न करायचा प्रयत्न मिसामिंगे झेलची संधी. दोन्ही फिल्डरचा प्रयत्न होता. आता डावीकडनं त्रिमूर्तीला एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 4 वरती. पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा एकूण स्कोर बोर्ड होती 4 आहेत. या मॅचमध्ये विजयासाठी 19 बनवायचे आहेत. कमी धावा पाहायला मिळाल्या. त्याचं कारण केलेली चांगली बॉलिंग. चार धावा 91 बाद. मागच्या पण इनिंगचा विषय केला तर मागच्या इनिंगमध्ये
मोठे फटके आपल्याला पाहायलाच नव्हते मिळाले, फक्त एकच सिक्सर आला होता वसीम खानच्या बॅटमधून, ज्यानं आता मगाशीच बॉलिंग केली, त्यानं एक सिक्सर लगावला, बाकी एकही बॅटरनं चौकार देखील लगावलं त्यानं आलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण झालेली चांगली बॉलिंग शिल्के ब्रदर्स पोगावची. आसिफ अन्सारी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मागवती, बॉलर सज्जेत. षटकातील पहिला चेंडू आकू टापायचा टर्न केला, फक्त दिशा दिलेली, चेंडू वेगानं चाललाय फाईन लेगच्या दिशेनं, तिकडे चेंडू थांबणार नाहीये, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इकडनं मिळतील. चांगले बॅटिंग करत असताना गायकर मैदानाच्या त्रिमूर्ती चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण स्कोरबोर्ड 8 वरती. फक्त दिशा दिली होती, माहिती आकू टापायचा चेंडू होता. आणि बघतो आपण जे फिल्डर होते, जे फिल्डर तुम्ही घेतला का? पण हा देखील चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. दावीतनं मिळेल एक सिंगल. या मॅच मध्ये जास्त काय मजा नाहीये, त्याचं कारण रन्स एवढा नाहीयेत ज्या हव्या होत्या. 50 ते 55 अपेक्षा होत्या. मापोली संघ बनवेल रन्स, मग तर आल्या नाहीयेत. त्याचं कारण चांगली बॉलिंग. हा चेंडू पुन्हा टाकला गेला, व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. नेक्स्ट बॉल रिवर्स खेळले होते फिल्डरच्या हातामध्ये. इनफिल्डच्या हातमध्येच स्लीपर कव्हरमध्ये बघतो आपण फिल्डर आहेत, त्याला बीट करून खेळण्याचा प्रयत्न होता तुषार शेळकेचा. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुन्हा रिवर्स. आताचा फटका चांगला, धावा चांगला मिळतील, आता धावा जरूर चांगला मिळतील. चेंडू हा बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा. रन्स एकूण स्कोर बोर्ड वरती 14 आहेत. डॉक्टर गवळी सर आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन सातत्यानं लाभत असतं. आणि सूत्रसंचलन म्हटलं तर प्रमुख जिम्मेदारी जबाबदारी असते. पूर्ण या व्यासपीठावरती बघतो आपण धर्मराजा चषकामध्ये त्यांच्या आपल्याला सुंदर अशा अँकरिंग, सूत्रसंचालन पहिल्या रात्रीपासून आपण ऐकतोय. दिवसा देखील जसा त्यांना वेळ मिळतो. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावा, अगोदरच रन्स नाहीयेत. आणि तिकडे जर अशी बॉलिंग केली तर मग काय या मॅचमधून किंवा स्पर्धेमधून लवकर बाहेर जावं लागेल मापोली स्टारला. पुन्हा शपथ झाले बॅटर. यावेळेचा चेंडू चांगला येत असताना डॉट बॉल. रन्स एकूण स्कोर बोर्डवरती 15 अजूनही बनवायचे त्या मॅचमध्ये विजयाकरिता. 3 लो स्कोरची मॅच आहे. 4 धावा अजूनही बनवायच्यात. 19 टार्गेट आहे. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. मिसामिंग डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर 2 पोहोचले होते, मग झेल ड्रॉप झालेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. भरपूर चुका मापोली स्टार टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोरबोर्ड 17 वरती 17. अजूनही विजयाकरिता 2 धावेची गरज. येस मित्रांनो, अजून एक क्रिकेटरना सुवर्ण संधी असणार आहे, ते म्हणजे स्वर्गीय अनिल अंकलेश क्रीडांगण खार्डी या ठिकाणी एक डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम खासदार चषक 2025 22 जानेवारी ते 26 जानेवारी. आणि तब्बल ही स्पर्धा जी आहे ना 5व्यांदा होते. आतापर्यंत 4 स्पर्धा यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत आणि 5वी स्पर्धा असणार आहे खासदार चषक 2025. आणि आयोजक अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर वन मॅन शो विकीसेट म्हात्रे यांच्या विद्यमाने आपण स्पर्धा पाहणार आहोत. खासदार चषक 2025 22 जानेवारी ते 26 जानेवारी. आणि ठिकाण असणार आहे ते स्वर्गीय अनिल अंकलेश क्रीडांगण खार्डी, एक गाव एक गट ग्रामीण
अशी स्पर्धा 40 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. प्रथम पारितोषिक असणार आहे कॅश प्राईज 1 लाख भव्य चषक, द्वितीय पारितोषिक कॅश प्राईज 50,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 आणि भव्य चषक. दोन धावेची अजूनही गरज आहे. डावीकडनं अजून एक मितीय स्कोर लेवल झालेली आहे. आता फक्त एकच धावेची गरज आहे. मागच्या 2 मॅच आपण जर बघितल्या तर बॉलरनं मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करून चांगलं क्रिकेट खेळलं आहे. मातीच्या विकेटवरती आपण खूप कमी या विकेट बघत असतो जेव्हा जेव्हा भिवंडी तालुक्यामध्ये स्पर्धा असतात आणि विजयाची एक धाव देखील शेळके ब्रदर्स पोगावनं बनवलेली. अशा प्रकारे हा सामना सहजरित्या तब्बल 9 विकेट राखत हा सामना जिंकलेला आहे शेळके ब्रदर्स पोगाव टीमनं. अभिनंदन. शेळके ब्रदर्स पोगाव हार्डलक टपलक चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. महापोली स्टारचा या मॅचचा मान ऑफ द मॅच खेळाडू ज्ञानेश्वर शेळके ज्याने 5 कंप्लीट केला. 4 धावा खर्च केल्या. 5 विकेट तुम्हाला ही मॅच मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या डावामध्ये धावा आल्याच नाहीयेत. त्याचं कारण ज्ञानेश्वर शेळके, अविनाश शेळके, आकाश पाटील या सगळ्यांची उल्लेखनीय सुंदर अशी कामगिरी. येस गवळी सर, आपण जाऊया पुन्हा एकदा VIP डाईज मध्ये मॅचचा मान ऑफ द मॅच. आपण कामगिरी सांगूया ज्ञानेश्वर शेळकेची. 2 ओव्हर टाकलेल्या आहेत त्यानं, 5 विकेट घेतलेल्या आहेत आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत. तो ज्ञानेश्वर शेळके या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. थँक्स राहुल भोईर. ज्ञानेश्वर शेळके इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी, 2 षटके गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्या आणि 5 विकेट्स घेतले. मला आठवण झाली राहुल भोईर, भारताचे स्टुअर्ट बिन्निंग यांनी बांगलादेशच्या विरुद्ध अशा प्रकारची कामगिरी केली होती. 4.4 षटके गोलंदाजी केली होती आणि तब्बल 6 विकेट्स घेतले होते. तिची आठवण करून दिली ज्ञानेश्वर शेळकेनी. चेक. आणि आमचे बजरंग पाटील पोगाव जुला बैलाचे मालक यांच्याकडनं देखील पोगाव टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. बजरंग दादा पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वर शेळके आपण यायचं आहे. जबरदस्त बेस्ट बॉलिंग फिगर. शेळके ब्रदर्स संपायला तयार नाही आहेत पोगावचे. शेळके ब्रदर्स पोगाव, तुषार शेळकेने हेच सांगितलं होतं की आम्ही बंधू खेळणार आणि बंधूंची कामगिरी नव्हतं असणार आहे. ज्ञानेश्वर शेळके असेल, तुषार शेळके असेल, अविनाश शेळके असेल, सुदर्शन शेळके, क्या बात आहे. 4 बंधू खेळतात एका संघातून. प्रेमनाथजी पाटील एक तालुका क्रिकेटमधील उत्कृष्ट क्रिकेटर, यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्यांना नेहमीच मी लढवय्या क्रिकेटर म्हणून समजायचो. प्रेमनाथजी पाटील यांना लढवय्या क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. खास एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. अविनाश याने एक आकर्षक गिफ्ट, बॉम्बे कॉटन, श्यामजी कोंडा, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी प्रथम दिली जाईल. त्यानंतर बॉम्बे कॉटन यांच्या माध्यमातून आणि पाहू शकता मॅन ऑफ द मॅच धर्मराजा चषक 2024. और सर्दी में भी गर्मी का एहसास, कुठेही जा थंड ठिकाणी हे घेऊन जायचं. अविनाश, अविनाश वेल प्लेड. अविनाश थांबायचं आहे. अविनाश, अविनाश आपण यायचं आहे. अविनाश, क्या बात आहे. खूप कामगिरी बघायला मिळाली होती. यापूर्वीचा सामना होता त्यामध्ये थोडासा संघर्ष करावा लागला होता, पण तुषारने अगदी शेवटच्यापर्यंत खेळपट्टीवर थांबला आणि आपल्या सहकार्याला संधी दिली खेळण्याची आणि ती 2 षटकार लगावले आणि महत्त्वपूर्ण सामना. पण या सामन्यामध्ये मात्र संघर्ष करावा लागला नाही, वन साईड. त्याचं कारण तुझी गोलंदाजी. चेंडू जेव्हा हातात सोपवला तुषारने, बंधूने, काय मनात आलं होतं? काय पहिली मॅच होती त्याच्यामुळे बॉलिंग जरा स्लो झाली, पण जसा दुसरा राऊंड चालवला ना, रात्रीचे सामने आहेत त्याच्यामुळे रात्री बॉलिंगचा थोडा
प्रभाव पडतो. अविनाश, एक गोष्ट सांग की तुमचा जो विजय फार महत्त्वाचा वाटतो की ही जी मॅन ऑफ द मॅच पटकावलेली आहे ही महत्त्वाची आहे. विजय. तर मित्रांनो, होता हा अविनाश शेळके ज्याने आज उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि ज्ञानेश्वर शेळके आणि त्यांनी जी गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली, 2 षटके गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्या आणि 5 फलंदाज बाद केले आणि संघाचा विजय जो साकार केला आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये हा सर्वात मोठा विजय म्हणून या विजयाची नोंद घेतली जाईल. सो वेल प्लेड ज्ञानेश्वर अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.